प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 14 चे माजी नगरसेवक हारुण शेख यांच्या संपर्क कार्यालयासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अल्पसंख्याक सोलापूर शहर युवक अध्यक्ष नजीब सलीम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले। नजीब शेख यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे, माजी नगरसेवक गोविंदराव एकबोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाहिद विजापुरे या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अजीम जमादार, शोएब कड़ीचूर, सत्तार भाई शेख, मुजम्मिल शेख, शुकुर शेख, हाजी महमूद शेख, नईम मैंदरगी, यूनुस शेख, सलीम शेख, आसिफ शेख, आबिद शेख, अखलाक यादगीर, मुदस्सर बिराजदार, महबूब निजाम, सलीम मनुरे, महमूद कुरेशी, इब्राहिम कलबुर्गी, अफजल शेख, अफजान शेख, इब्राहिम रजभरे, मैनुद्दीन कोंडा, शुकलगर, अकबर शेख, ताहिर बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक हारुण शेख यांनी केले। शेवटी सर्व मान्यवरांचे आभार हारुण शेख यांनी मानले। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो। सर्व धर्मीय असा हा आपला भारत देश आहे। सर्व धर्म जातीपातीला घेऊन जाणारा हा आपला पक्ष आहे। या प्रजासत्ताक दिनाचा अर्थच असा आहे की आज खऱ्या अर्थाने शासकीय कामाला, कायद्याच्या कामाला सुरुवात केली। ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली, बाबासाहेब आंबेडकरांनी, ती राज्यघटना खरोखर त्याचा अंमल हा 26 जानेवारीला सुरू झाला। आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। त्यात अनेक तुम्हाला सांगतो जाती धर्माच्या लोकांचा विचार करून बाबासाहेबांनी ही राज्यघटना लिहिली आहे। सर्व लोकशाही टिकली पाहिजे, सर्वांना मान सन्मान मिळाला पाहिजे, सर्वांचा बहुमताचा आदर करून हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीचा आपण मानतो, पाळतो आणि यात सर्वात मोठा सहभाग आहे काँग्रेस पक्षाचा। मैं बधाई देता हूँ कि वो इतने साल से यहाँ पे कार्यक्रम करते हैं और उनके अंदर सबसे बड़ी बात ये है कि जो निष्ठा है, जो आज के दौर में बहुत कम देखने को मिलती है, उनसे हमको बहुत कुछ सीखना है। और निष्ठा ही पार्टी के लिए जो उन्होंने निष्ठा रखी है। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।